मच्छीमारी जे लोक आहेत त्यांना पहिली अगोदर कन्सिडर करायला पाहिजे होतं, कारण वाऱ्याची दिशा जी आहे ती त्या लोकांना माहीत आहे. अरे तुम्ही असणार आर्किटेक्ट, तुम्ही असणार इंजिनियर मोठे मोठे, तुम्ही कुणाला कॉन्ट्रॅक्ट दिलाय ते पण बघितलं आहे. एक 24 वर्षीय 25 वर्षीय माणूस तो, आणि तो माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार इकडे. काय लज्जास्पद गोष्ट आहे. सरकारला मी सांगू इच्छितो की या स्थानावर मी कुणावर टीका करायची माझी इच्छा नाहीये, कुणावर बोट दाखवायची इच्छा नाहीये. मी फक्त एवढंच सांगतो, परत इकडे जेव्हा पुतळा तुम्ही उभारणार तो रीतसर पुतळा उभारा, जेणेकरून आमच्या महाराजांचा अपमान तर होणार नाही. मी एक कविता लिहिली आहे ती तुम्हाला वाचून दाखवतो. गड वाघासारखा लढला, जेव्हा गनिमानी हल्ला केला तोफ गोळ्यांचा मारा झाला, पर गडाचा दगड नाही हल्ला. गड शुभाचा होता ताट, ज्यानं थोपवली मोगल लाट, आजही उभा आहे तो देश स्वाभिमानाचा पाठ. कधी आदिलशाह औरंगजेब इंग्रजाशी शिवबा लढला, पण मरणाच्या भीतीने नाही इंचही मागं सल्ला. हिंदवी स्वराज्य उभारलं तो सह्याद्रीचा वाघ, न झुकला न शरण गेला, असा राजा आजवर नाही पाहिला, आजवर नाही झाला. म्हणे पुतळा उभारला शिवप्रेम दाखवण्या उभ्या महाराष्ट्राला, राजकारण्याचा मोह झाला. 8 महिन्यातच मात्र पुतळा कोसळला, वाटावी थोडीशी लाज याची या सरकारला. पुतळा माझ्या शिवबाचा खाली पडलाच कसा, कसला हा विकास नेत्याने कमावला पैसा. दगडी शिवबाचा गडाचा आजवर नाही हल्ला, आज लाज वाटावी यांना, म्हणे यांनी पुतळा उभारला. मालवणचा पुतळा अजूनपर्यंत तटस्थ आहे तसा, आणि हा पुतळा कोसळला. थँक्यू, देव बरं करू. आणि मी आता जे बोलणार आहे ते छत्रपती शिवाजी महाराजावर बोलणार आहे, म्हणून मी माझे शूज सुद्धा काढले, कारण मी त्यांना दैवत मानतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ज्ञान, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शक्ती, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिक्षण, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे दैवत. आणि 4-5 दिवसा अगोदर आमच्या देवाचा अपमान झाला, आणि अपमान कशामुळे झाला तर सरकारच्या या करप्शनाच्या आशेखोरपणामुळे अपमान झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निस्वार्थपणाने साम्राज्य केलं. कधी त्यांना आशा नव्हती, कोणत्याही गोष्टीची आशा नव्हती, आणि म्हणून त्यांना आज आम्ही देव मानतो. म्हणून आम्ही गोव्याहून एवढ्याला मालवणला आलो, कारण आम्ही बघतो की आज महाराजांच्या नावावर कसं हे राजकारणी लोक राजकारण करतायत. ते काही महिन्या अगोदर आमच्या गोव्यामध्ये म्हापसाला एक मूर्ती तोडली होती छत्रपती शिवाजी महाराजांची, आणि तिथे खूप मोठा धिंगाणा घातला होता लोकांनी. मी काय म्हणतो, जर प्रेम आहे ना तर सरकारला विचारा ना. ती हिंमत नाही आहे तुमच्याकडे, सरकारला विचारायची हिंमत नाही आहे. आज आम्ही जे बघतोय ते राम मंदिर बांधला तुम्ही, तिकडे राम मंदिर आज तिकडे सगळं गळत आहे तिकडे. तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी, पॉलिटिकल फायद्यासाठी राम मंदिर बांधलं. पण देवाला माहीत आहे सगळं जे काय तुम्ही आज करतायत ना, राजकारण पुरस्कार जे करतायत ते सगळं देव बघतोय. महाराजांना सुद्धा हे पटलं नाही. अरे तुम्ही पुतळा बांधतायत, निदान तो पुतळा चांगल्या पद्धतीने तिकडे राहणार याची काळजी घ्यायला पाहिजे होती. जे मेटल तुम्ही यूज केलं ते चीप क्वालिटीचं मेटल होतं. जेव्हा तुम्ही पुतळा बांधतात तेव्हा तो पाषाणीच पुतळा पाहिजे, आणि पाषाणी पुतळा 10 ते 15 लाखामध्ये येतो. तुम्ही कोटी खर्च केले म्हणतात इकडे, ते कशाला केले आणि कुणावर केले, कोणी खाल्लं आणि कुणी काय केलं ते आम्हाला माहीत नाही. आम्ही फक्त आमच्या महाराजांच्या प्रेमामुळे इथे आलो आहे. इथे आल्यावर मला एक कळून चुकलं, इथे जे वातावरण आहे ते दुःखद वातावरण आहे सारखं. जसं कुणाच्या घरात कोण मरतो त्या पद्धतीचं वातावरण आहे इकडे. सगळे पोलीस सुद्धा मी जे बघितले ना त्यांच्या तोंडावर हास्य नाही, कारण त्यांना पण दुःख झालेलं आहे की आज आमच्या महाराजांचा अपमान झाला आहे म्हणून. मी या तुमच्या तुम्ही हे जे डेव्हलपमेंट म्हणून मिरवतात ना, हे सरकार जे सेंट्रल गव्हर्नमेंटला म्हणतो, कारण हा पुतळा नेव्हीने आपल्या अंडर घेतला होता, आणि हा पुतळा बांधताना त्या लोकांनी कोणालाही कन्सिडर केलं नाही. हा पुतळा बांधताना त्यांनी आम्ही पहिले हांगा पुतळो ढासळून पडलो सकयल, पण गोयच्या गव्हर्मेंटातल्या एका मनशान थंय आज एक ब्र काडूंक ना. कित्याक लागून मोदीच्या हातीन उद्घाटन केल्लें म्हणून. मोदी आमकां छत्रपती शिवाजी महाराजापेक्षा व्हडलो दिसत ना, आणि तो जावचोय ना. आणि ज्या ठिकाणी मोदीन जे उद्घाटन केलां न्हू तितल्यांची सध्या कोसळलेले आसा. पूण आमकां अशें दिसता की
मोदीक लागून भारतीय जनता पार्टी सरकार आसा काय बीजेपी ताका लागून आसा? आमकां मोदी हो व्हडलो न्हू आणि जे केल्ले आनी मोदीन जो पर्यंत सॉरी म्हणिना हांगा जाल्यार अख्ख्या भारत देशान तरी सांगूंक जाय. मोदीन सांगूंक जाय आपल्या हातीन उद्घाटन केलें आणि मोदीक लज आसपाक जाय आसलें. तूं 2-2.5 कोटीचे कामाक तूं हांगा येवन उद्घाटन केलें आनी तुजी एकदम लज करून घेतल्या मरे. आणि बीजेपी फक्त छत्रपती शिवाजी महाराज लागून जाय? छत्रपती शिवाजी महाराज कोणाक लागून न्ही. छत्रपती शिवाजी महाराज हो व्हडलो लिडर जावन गेलो, पण हांकां लज आसपाक जाय बीजेपीक. आज पासून त्यांच्या गोंयचे सीएमान काय घडोवंक ना म्हणटा आपूण पेपराचेर येयला, आपूण ताका लेटर केला गोंयच्या म्हणजे महाराष्ट्राच्या सरकाराक, चीफ मिनिस्टराक. आपूण आपलो खेद व्यक्त करता म्हणून जाहीरपणे सांगूंक ना की आपल्या सरकारान चूक केल्या म्हणून. अक्षरशः लोकांचे पयशांची विटंबना केल्या. पण आमकां भारतीय जनता पार्टीच्या सरकाराचो हांव मनापासून निषेध करता. त्यांच्यानी छत्रपती शिवाजीचे महाराजान ते नाव केन्ना तोंडान घेवंक फावना. लज आसपाक जाय. गोंयचे सीएमाक लज आसपाक जाय हितुरली. गोंयचे सीएम कांयच भ्र म्हणिना. आज रस्त्यार देऊन सांग मरे छत्रपती शिवाजी महाराजाचो पुत्र आमकां लागून आमी कमिशन खाल्ले म्हणून. आनी 2 कॉन्ट्रॅक्ट कोणान दिले. एक आर्किटेक्चर आहा भितर एकटो, तो कोण आसा? आपटे म्हणून आसा. ताका आपटून उडयात गोंयच्या महाराष्ट्र आणि गोंयच्या आणि जनतेक म्हणटा महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकांक सांगता हांव ह्यो आपटे म्हणून खंय दिसात न्हू. ताका तेणी आमची शिवाजी महाराजाची विटंबना केली. ताका खंयसरूच कॉन्ट्रॅक्ट दिवं नाका. अख्ख्या महाराष्ट्राच्या लोकांक हांव साश्टांग नमस्कार करता. तांकां खंय केन्नाच लागीं धरूं नाका. त्यांचें भवितव्य छत्रपती शिवाजी महाराजांनी तेंचें नांव पिड्ड्यार करपाचो प्रयत्न जावचें ना. हे भारतीय जनता पार्टीचे लोकांक विश्वास हे धरपाचें, मनान धरपा जाय. तेंच्यांनी कितले प्रयत्न केले न्ही, जावचें ना. छत्रपती शिवाजी महाराज वयर आसा. तेजें नाव कदापि केन्ना सकयल जावचें ना. तेज्यासाठी आमी जीव दिवपाक तयार आसा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कविता फक्त